हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल अनदर ब्लॉग. जय श्रीराम. तर आता आम्ही आहोत मथुराला बाद एक गाव आहे. त्या गावात फ्रेंडच्या घरी आलतो आणि आता जात आहोत आपण वृंदावन. तर ये हमारा फ्रेंड का घर है. इधर थांबले होते फ्रेंडच्या घरी. तर आता जाऊया ॲटोने. एक 8-9-10 किलोमीटर आहे प्रेम मंदिरला जाऊन दर्शन घेऊया. चला मग निघूया. तर आता ॲटोन आलेलो आहोत वृंदावनच्या कमानीमध्ये. ती आहे वृंदावनची कमान आणि एक 4 किलोमीटर प्रेम मंदिर ते आहेत. खूप काही मंदिर आहे तिथं विजिट देण्यासाठी. तर आपण आता आधी जेवण करूया, त्यानंतर मग मंदिराकडे जाऊया. आपण जेवण्यासाठी तवा रोटी आणि दाल तडका मागवला आहे. तर जेवण करूया, त्यानंतर मग मंदिरचं ते दर्शन घेऊया. चला मग आता जेवण करून घेऊया. आता आपण वैष्णोदेवी धामला आलेलो आहोत. बघा हे आहे मंदिर. तर त्या काउंटरला बॅग जमा केलेलो आहोत. बॅग जमा करण्यासाठी 50 रुपयाचं तिकीट घ्यावं लागते आणि त्यानंतर बॅग जमा करू. तर आता मग मंदिरात जाऊया, दर्शन घेऊया. चला. तर हे बघा, हे आहे माताचं मंदिर. मूर्ती बघा भारी आहे. आणि इथून आपल्याला एंट्री भेटेल मला जाण्यासाठी. नाही माहिती आहे नाही. तर चला मग जाऊया. मला तरी आपण 4 धाममधलं एक वैष्णव माता धाम केलेलं आहे. आणि आता बघा, राधाकृष्ण धाम, शिवधाम आणि शनिधाम हे 3 पण धाम आहेत. हे बघा, शनिधाम मंदिर आणि हे राधाकृष्ण धाम मंदिर आणि हे शिवधाम मंदिर. तर आता आपण 3 धामचं दर्शन घेऊया. आता जाऊया आता शनिधाम मंदिराला, त्यानंतर राधाकृष्ण धाम आणि शिवधाम. चला मग दर्शन घेऊया. तर आपलं आता शनिधामचं पण दर्शन झालेलं आहे. आणि आता जाऊया आपण शिवधामचं दर्शन करूया. आणि राधाकृष्ण धाम पण आहे, ते पण दर्शन करूया. तर चला मग आता आधी राधाकृष्ण धामचं दर्शन आहे, तर त्या मंदिरात जाऊया. आता आपण शिवधामला आलेलो आहोत. हे आहे शिवधाम. मधात जाऊन दर्शन घेऊया. खरंच इथं दर्शन घेतल्यानंतर चांगलं वाटत आहे आणि मन पण प्रसन्न होत आहे. तर ह्या शिवधाम मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊया. हे बघा, मंदिर दाखवतो तुम्हाला. आता आपण म्हणजे पुरं मंदिराचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं आहे काय नाही ते दाखवले. हे बघा, हे आहे पहिलं धाम म्हणजे माता वैष्णव माता धाम, आणि हे शनिधाम, आणि हे कृष्णधाम, आणि हे राधाकृष्ण धाम, नंतर महादेव धाम. हे बघा, टोटल स्ट्रक्चर खूप छान बनवलेलं आहे. आपलं आता महादेव मंदिर आपण दर्शन झालेलं आहे. आणि आता एक धाम राहिलेलं आहे आपलं राधाकृष्ण धाम, ते पण दर्शन करून घेऊया. चला आपण. तर आपलं आता चारी धामचं पण दर्शन झालेलं आहे. खूप
छान दर्शन झालेलं आहे आपलं. तर चला मग आपण आता बाहेर जाऊया. तर आता आपण ई रिक्षा केलेलो आहोत आणि प्रेम मंदिराकडे जात आहोत. 5:30 वाजता प्रेमानंद महाराज पण येणार आहेत यमुना घाटावर. तर आपण महाराजाचं पण दर्शन करूया. तर चला मग जाऊया आता आपण प्रेम मंदिराकडे. वृंदावन म्हणजे एक स्वर्गामध्ये आल्यासारखं वाटायला सगळीकडे. जिकडे बघले तिकडं सुई देवता सगळेच आहेत ते बघा. आणि खरंच दर्शन घेतल्यानंतर भारी वाटते, मन प्रसन्न होत आहे. तर तुम्ही पण खरंच तुम्हाला चान्स भेटला यायला तर वृंदावनला या. राधे राधे. तर आपण आता नामजप करण्यासाठी काउंटर घेतलेला आहे. काउंटर घेत आहे गणेश. तर आपण आता नामजप करूया. नामजप घेतलाच काय? तर आता इथून प्रेम मंदिर एक 400 मीटरवर आहे प्रेम मंदिर. प्रेम मंदिराला जाऊया. प्रेमानंद महाराज पण 5:30चा टायमिंग आहे त्या दर्शनाचा. त्याचं पण दर्शन घेऊया. चला तर मग जाऊया. राधे. तर आता आम्ही आलेलो आहोत प्रेम मंदिराला. मंदिर पाहू शकता तुम्ही पण दर्शन घ्या. आणि जर मधामध्ये मोबाईल अलाउड असेल तर मधामध्ये पण मोबाईल नवीन दर्शन तुम्हाला पण देतो. तर चला मग आता दर्शनाला जाऊया. काही फोटो पण काढूया. तर माझ्यासोबत एक सर्वजण म्हणा राधे राधे. तर आता लाइटिंग चालू झाली आहे. त्यानंतर व्ह्यू बघा कसा दिसतो मंदिराचा. हे बघा राधे राधे. आता मंदिरात आलेलो आहोत. हे बघा मोबाईल अलाउड नाही तरी पण आणलो. तर आता आपण तुम्ही सर्वजण दर्शन घ्या. राधे राधे. राधे राधे. सर्वजण दर्शन घ्या. आता त्यानंतर आपण दर्शन घेऊन बाहेर भेटूया. तर आता आपलं दर्शन झालेलं आहे. खूप छान आणि दर्शन भेटलेलं आहे. वर मंदिराच्या वर जाऊन चालू मंदिराचं काही नाही तुम्हाला दाखवतो. छान मंदिर आहे. तर आपण आता शिडीनं वरी जात आहोत. राधे राधे. तर आपलं आता प्रेम मंदिरामध्ये दर्शन झालेलं आहे आणि आपण आहोत रूम बुक केलेली आहे. तर आता जेवण करूया आणि झोपी जाऊया. त्यानंतर सकाळी प्रेमानंद महाराज 7 वाजता येणार आहेत म्हणून. तर त्याचं पण दर्शन घेऊया. तर आजचा ब्लॉग इथपर्यंतच. आणि नंतरचा ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर थँक्यू.